अधिकारी जी माहिती देत आहेत की आता कालचे त्यांचे जे शिवबा संघटनेचे फार जवळचा सहकारी ज्यांनी कोपर्डी केसमध्ये पण त्यांच्या बरोबर होता, तर त्यांनी तर सांगितलेलं आहे की हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या फार अतिशय म्हणजे राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार गटाच्या लोकांच्या अतिशय जवळचे आहेत, स्थानिक आमदारांच्या अतिशय जवळचे आहेत, त्यांच्यावर त्यांच्या बैठका होतात. तर त्याबद्दल म्हणजे आता काय म्हणणं, राजकारण सोडून अगर जरांगे पाटलींनी भूमिका घेतली तर आम्ही सगळेजण त्यांच्या बरोबर समाजाच्या बरोबर आहोत, एक लक्षात घ्या. पण आता हे सरकार घाबरलं, आम्ही सागरला येतो. सागरला येणं फार लांबची गोष्ट आहे, फार लांबची गोष्ट आहे. आम्ही काल पण सांगली, आमची भिंत तिथे लागलेली आहे, ती भिंत पार पाडणं ना हे फार स्वप्नातला गोष्ट आहे. आणि एक लक्षात घ्या, मराठा समाजाशी आमची लढाई नाही, मराठा समाजाचे आम्ही लोक आहोत. पण एक व्यक्ती अगर मराठा समाजाला वेठीस धरत असेल, मराठा समाजाची बदनामी करत असेल, तर त्यावर कधीही आमचा समाज खपून घेणार नाही. त्यांच्या अवतीभोवती असलेले जे काही तरुण मुलं आहेत त्यांनाही सांगतो की उगाचच्या अंगावर केसेस घेऊ नका, उद्या केसेस काढण्यासाठी मग कोणी येत नाहीत. म्हणून हे सगळे जे आंदोलनं चालू आहेत, हे सगळी जी भूमिका आहे, जे शिव्या शाप देण्याची जे हिंमत करतायत ना, हे कोणाच्या जोरावर करतायत. आता सगळे त्यांचे जुने सहकारी बोलतायत की हे पवार साहेबांच्या अतिशय जवळचे आहेत. मग ही तुतारीचे आवाज बाहेर येत आहे का, तोंडातून तुतारी वाजवण्याचं काम होत आहे का. ह्या सगळ्याची भूमिका कधी ना कधीतरी स्पष्ट झालं पाहिजे. मराठा समाजाबरोबर आमचं महायुतीचं सरकार आहे, ओबीसी समाजाबरोबर आहे, धनगर समाजाबरोबर आहे, हिंदू समाजातल्या प्रत्येक जातीबरोबर आमचं महायुतीचं सरकार आहे. संजय राऊत म्हणतात की देवेंद्र फडणवीस म्हणाले बोलवता धनी कोण, तर देवेंद्र फडणवीस यांच्या